नमस्कार मित्रांनो. तर आज आपण या वीकमधील म्हणजे 19 एप्रिल टू 25 एप्रिल करंट अफेअर बघणार आहोत. तर चला आता वेळ न घालवता आपण हे सुरू करू. 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन आहे. तर आता या दिवसाची थीम बघू आपण. 2025 आणि 26ची एकच थीम आहे, ती म्हणजे आमची शक्ती आमचा ग्रह. आवर प्लॅनेट आवर पॉवर आवर प्लॅनेट. हे लक्षात ठेवा. यावरती प्रश्न पडू शकतो. TCS IBPSला तर कंपल्सरी पडू शकतो. दुसरी गोष्ट MPSCला पण पडू शकतो, कारण की MPSCचा नवीन ट्रेंड बघता बऱ्याचदा त्यांनी डे आणि थीम यावरती प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे एक लाईन यावरती एक लाईन यावरती असे 2 लाईनवरती त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर काय आहे थीम? आवर प्लॅनेट आवर पॉवर आवर प्लॅनेट ही थीम आहे. आणि 22 एप्रिल हे लक्षात ठेवा. 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन आहे. बरं, पहिला पृथ्वी दिन कधी साजरा केला? तो म्हणजे 22 एप्रिल 1970ला रोजी साजरा केला. जनक कोण आहेत? अमेरिकन सिनेटर गेलॉर्ड लेन्सन. कोण? अमेरिकन सिनेटर म्हणजे कसं आपलं जसं खासदार वगैरे म्हणतो आपण, तर सिनेटचा सदस्य जर असेल, सिनेट म्हणजे त्यांच्या इकडचं राज्यसभा, जसं आपल्याकडे राज्यसभा आहे वरिष्ठ सभागृह, तसं त्यांच्याकडे सिनेट आहे. US मध्ये सिनेट हे वरिष्ठ सभागृह आहे. तर याचा सदस्य असतो म्हणजे त्याला काय म्हणतो? तो सदस्य त्याला म्हणतात सिनेटर. तर मग गेलॉर्ड नेल्सन यांनी ते जनक आहेत या पृथ्वी दिनाचे. उद्देश काय आहे? वाढते औद्योगिक प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी याबद्दल लोकांना जागरूक करणे आणि पर्यावरण रक्षणाची चळवळ उभी करणे हा त्यामागचा उद्देश आहे. उद्देश तुम्हाला विचारणार नाही कोण, थीम विचारतील आणि डे विचारतील. या 2 गोष्टी पाठ करा. जनक पण कोण विचारणार नाही. TCS IBPSला विचारू शकतात. आता बघू नेक्स्ट. जागतिक पुस्तक किंवा कॉपीराईट दिवस ज्याला म्हणतो आपण, तो दरवर्षी 23 एप्रिलला साजरा केला जातो. जागतिक पुस्तक बुक डे किंवा कॉपीराईट डे. स्थापना आहे युनेस्कोद्वारे 1995मध्ये झालेली आहे युनेस्कोद्वारे. दिन निवड कारण काय आहे? तर विल्यम शेक्सपियर अनेक प्रसिद्ध लेखकांची जयंती किंवा पुण्यतिथी या दिवशी आहे. विल्यम शेक्सपियर हा मेन आहे, जो की साहित्यिक होता. त्याचे खूप सारे पुस्तकं आहेत आपल्याला माहीत आहे शेक्सपियरचे, आणि त्यावरती नाटक पण आहेत. तर 23 एप्रिल त्या कारणाने निवडलेला आहे. आणि हे कोण? युनेस्कोद्वारे, UN ची संस्था आहे. इतिहास काय आहे याचा? तर 1923मध्ये स्पेनमध्ये आंतरराष्ट्रीय मान्यता ही 1995ला मिळाली. सुरुवात कधी झाली? 1923ला. पण आंतरराष्ट्रीय मान्यता कधी मिळाली? 1995ला, कारण की युनेस्कोद्वारे जाहीर केलं गेलं. आता थीम काय आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. थीम पडू शकते. तर साहित्याद्वारे मानवी प्रगती व वाचन संस्कृतीचा प्रसार. साहित्याद्वारे मानवी प्रगती व वाचन संस्कृतीचा प्रचार असं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघू. सर्वाधिक महिला प्रतिनिधित्व कुठे आहे? महिलांना राजकारणात सध्या महिला बिल आहे आपलं, नारी शक्ती वंदन बिल चर्चेत आहे. आणि त्या विधेयकाच्या दरम्यान जगामध्ये कोणत्या कोणत्या लोकशाही राष्ट्रांमध्ये किती महिलांचं प्रतिनिधित्व आहे हे आपण बघायला पाहिजे, कारण एखादा प्रश्न पडू शकतो. तर सर्वाधिक महिला प्रतिनिधित्व कोणत्या देशात आहे? तर रवांडा या देशात आहे. आफ्रिकन कंट्री आहे. विशेष म्हणजे आफ्रिकन कंट्रीमध्ये सर्वाधिक महिला प्रतिनिधित्व आहे. किमान 30% जागा महिलांसाठी राखीव आहेत. कुठे? रवांडामध्ये. म्हणजे खूप मोठं आहे. आणि भारतामध्ये लोकसभा सुमारे किती? 13% आहेत महिला, आणि राज्यसभेमध्ये 17% आहे. म्हणजे फारच कमी आहे, म्हणजे रवांडा या अशा देशांपेक्षा. बरं, नारी शक्तीवंदन बिल हे किती टक्के सांगतं? 33% सांगतं. 33% रिझर्वेशन महिलांना. 33% म्हणजे काय? तर 100 जागा असतील तर त्यापैकी 33 जागा या महिलांसाठी राखीव असतील. मग आईसलँड नोट काय आहे बघू आपण. आईसलँड, त्रिनिदाद आणि टोबॅगो एकमेव देश जिथे राष्ट्रप्रमुख आणि सरकार प्रमुख दोन्ही पदावर सध्या कोण आहेत? महिला आहेत.
हे छोटे छोटे देश आहेत, आयलँड आहेत, हे त्रिनिदाद टोबॅगो वगैरे वगैरे असे सध्या एकमेव आहेत की त्या ठिकाणी राष्ट्रप्रमुख आणि सरकार प्रमुख म्हणजे राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे दोन्ही पण महिला आहेत सध्या. असाही प्रश्न पडू शकतो. तुम्ही रवांडा लक्षात ठेवा. नेक्स्ट बघू. 1 मे पासून पैशांचे व्यवहार असणाऱ्या सर्व ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. म्हणजे रम्मी, पोकर हे असे आहेत भरपूर सारे. रम्मी तर तुम्हाला माहीत आहे. तर ते अशा सर्व याच्यावरती 1 मे पासून कधी केलेले आहे, बंदी केलेली आहे. ऑनलाईन गेमिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे लक्षात ठेवा. ऑनलाईन गेमिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया स्थापन होणार आहे. कार्यरत कधी? 1 मे पासून. कायदा कोणता आहे? ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन नियामक कायदा 2025. त्याला काय म्हणतो? PROG ॲक्ट, प्रोग ॲक्ट 2025. 2026 सुरू आहे सध्या आणि ऑगस्ट 2025मध्ये मंजूर झालेला आहे. यावरती प्रश्न पडू शकतो कारण हा नवीन रिसेंटलीचा ॲक्ट आहे आणि ऑगस्टमध्ये आलेला आहे. त्यामुळे शक्यतो प्रश्न पडू शकतो. राज्यसेवेलाही ऑथॉरिटीवरती पण प्रश्न पडू शकतो. फिनलँड जगातील पहिली अणुकचरा साठवणूक करणारा देश ठरला आहे. आता काय आहे? फिनलँडने जगातील पहिली कायमस्वरूपी अणुकचरा साठवणूक तयार केलेली आहे. तर प्रकल्पाचं नाव काय आहे? तर ओकालू हे प्रकल्पाचं नाव आहे. वैशिष्ट्य काय आहे? तर जगातील पहिले असे केंद्र आहे. त्यामध्ये काय? अणुभट्ट्यांमधून निघणारा अत्यंत किरणोत्सारी कचरा जमिनीच्या आत साठवला जाणार आहे. ही खूप महत्त्वाचं आहे की जमिनीच्या आतमध्ये हा किरणोत्सारी पदार्थ पुरला जाणार आहे. तर भूगर्भीय साठवणुकीत कायमस्वरूपी असं बंद केलं जाणार आहे. भूगर्भीय साठवणुकीत. आणि कोणता आहे प्रकल्पाचं नाव? ओकालू हे नाव लक्षात ठेवा. आणि फिनलँड कोणता देश? फिनलँड. आणि अणुकचऱ्यासाठी. राष्ट्रीय पंचायत राज दिन 24 एप्रिल आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे पंचायत राजमध्ये आपण बघतोच 24 एप्रिल हा पंचायत राज दिन आहे. भारतात दरवर्षी 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वांना माहीत आहे. 2 ऑक्टोबर 1959ला राजस्थानमधील नागौर या ठिकाणी सर्वांना माहीत आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदा पंचायत राज व्यवस्था सुरू केलेली होती. मग 24 एप्रिल 1993ला जेव्हा 73वी घटनादुरुस्ती लागू झाली पंचायत राजची आणि पंचायतींना घटनात्मक दर्जा दिला गेला. मग 24 एप्रिल 2010ला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्या राष्ट्रीय पंचायत राज दिनाची घोषणा केली. कधी केलेली आहे घोषणा जर विचारलं तर कधी केली? 24 एप्रिल 2010ला. आणि कोणी? मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. तर पहिल्या राष्ट्रीय पंचायत राज दिनाची घोषणा केली. साजरा कधी केला? मग 2011ला फर्स्ट टाईम. भारताच्या डिजिटल विश्वात कोणाचे वर्चस्व आहे? तर कोणाचे आहे? तर आता बघू. रिलायन्स जिओ, साहजिकच जिओचे वर्चस्व आहे. त्यानंतर भारती एअरटेल, सेकंड नंबरला भारती एअरटेल. आणि थर्ड नंबरला कोण? वोडाफोन. हे लक्षात ठेवा. थर्ड नंबरला आहे वोडाफोन. आणि BSNL हे 4th नंबरला आहे. रिलायन्स जिओचे किती कस्टमर आहेत? 49%. म्हणजे जवळजवळ 50% हे रिलायन्स जिओच्या हातात आहे. नंतर भारती एअरटेल. आता भारती एअरटेलचे किती आहेत? 34.38. ठीक आहे, म्हणजे त्यापेक्षा कमीत पण भरपूर आहेत. नंतर वोडाफोनचे किती? 12%. असं आपल्याला वाटू शकतो वोडाफोनचे सर्वात जास्त आहेत, पण नाही, वोडाफोनचे कमी आहेत. म्हणजे रिलायन्सच्या नंतर वोडाफोन असू शकतं असं वाटू शकतं, पण नाही. रिलायन्स नंतर भारती एअरटेल म्हणजे एअरटेल आपलं, आणि एअरटेल नंतर वोडाफोन, आणि सर्वात शेवटी आहे BSNL 2.7. एवढं लक्षात ठेवा. आता काय आपण वन लायनर बघू. गुजरातमधील अहमदाबादचा कांक्रिया कोचिंग डेपो. कोणता? कांक्रिया कोचिंग डेपो गुजरातमध्ये आहे. भारतातील पहिला वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो ठरलेला आहे. वॉटर न्यूट्रल. कोणता? कांक्रिया कोचिंग डेपो. केम्ब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी AIचा ऊर्जा म्हणून वापर कमी करण्यासाठी हॅप्नियम ऑक्साईड
मेम रिस्टर विकसित केलेलं आहे? कोणी? केम्ब्रिज विद्यापीठाचे. यावरती एवढा प्रश्न पडणार नाही, यावरती प्रश्न पडू शकतो. रिलाईफ योजना भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सुरू केली आहे. कोणी केली आहे विचारू शकतात. रिलाईफ, तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. हरिवंश नारायण सिंह यांची सलग तिसऱ्यांदा राज्यसभेच्या उपसभापती निवड झालेली आहे बिनविरोध. कोणाची? हरिवंश नारायण सिंह यांची तिसऱ्यांदा सलग राज्यसभेचे उपसभापती. 31 मार्च 2026 पर्यंत महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त स्टार्टअप्स व रोजगार निर्मितीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे. कोण? महाराष्ट्र राज्य. स्टार्टअपमध्ये पहिल्या क्रमांकावर आपण आहोत, लक्षात ठेवा. मुंबई क्रिकेट संघटना MCA ज्याला म्हणतो, केंद्रीय करार प्रणाली लागू करणारी कोणती? केंद्रीय करार प्रणाली लागू करणारी भारतातील पहिली राज्य क्रिकेट संघटना ठरली आहे. यावरती प्रश्न पडू शकतो आणि यावरती एक पडू शकतो. नंतर बघू दिव्य भारत हा ग्रंथ मदर अँड श्री अरबिंदो सोसायटी यांनी प्रकाशित केला आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते प्रकाशित झालेला आहे. कोणता? दिव्य भारत. आणि प्रकाशित कोणी केला? मदर अँड अरबिंदो घोष. मदर म्हणजे मदर तेरेसा, हे दोघांचं कोलॅबोरेशन आहे. अरबिंदो घोष आणि मदर तेरेसा हे एक संस्था आहे, दोन्ही संस्थांचं कोलॅबोरेट आहे. एप्रिल हा महिना पार्किन्सन्स रोग जागरूकता महिना म्हणून पाळला जातो. शक्यतो यावरती प्रश्न पडणार नाही. वाणी योजनेची तिसरी आवृत्ती अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदने सुरू केलेली आहे. कुणी केलेली आहे वाणी योजना? अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद. भारतातील पहिला स्वदेशी सेमीकंडक्टर चिप फॅब्रिकेशन प्लांट कुठे झाला आहे? गुजरात राज्यातील धोलोरा येथे. पहिला स्वदेशी सेमीकंडक्टर चिप फॅब्रिकेशन धोलेरा या ठिकाणी गुजरातमधील. जागतिक हिमोफिलिया दिन 17 एप्रिल रोजी साजरा केला जातो. कोणता? जागतिक हिमोफिलिया दिन. आणि थीम काय आहे 2026ची? तर थीम आहे डायग्नोसिस फर्स्ट स्टेप टू केअर. म्हणजे डायग्नोसिस हे पहिलं पाऊल असतं काळजी करण्याचं. तुम्ही अगोदर डायग्नोस तर व्हायला पाहिजे, तुम्हाला काय होतं आहे काय नाही ते कळलं तर पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. ते पहिलं पाऊल आहे, तुमची काळजी घेण्याचं पहिलं पाऊल आहे. सूर्यदेवभूमी चॅलेंज 2.0. सूर्यदेवभूमी चॅलेंज 2.0चा शुभारंभ उत्तराखंड राज्यात CDS जनरल अनिल चौहान यांनी केलेला आहे. कुठे? उत्तराखंड. नेक्स्ट बघू, आशिया शून्य उत्सर्जन समुदाय हा उपक्रम जपान देशाने सुरू केलेला आहे. कोणत्या? जापान देशाने सुरू केलेला आहे. विकसनशील देशांनी वॉशिंग्टन DC येथे IMF आणि जागतिक बँकेच्या स्प्रिंग मीटिंग्समध्ये कर्जदार मंच सुरू केलेला आहे. कोणी? विकसनशील देशांनी कर्जदार मंच. जागतिक उत्तेजक द्रव्य विरोधी संस्थेचे म्हणजे ज्याला वाडा म्हणतो आपण, मुख्यालय मॉन्ट्रियल कॅनडा या ठिकाणी आहे. हेडक्वार्टर लक्षात ठेवा वाडाचं, मॉन्ट्रियल हे आहे, कॅनडामध्ये आहे मॉन्ट्रियल हे शहर. अशोक कुमार बेहरा. कोण? अशोक कुमार बेहरा यांनी पॉवर ग्रीड इंडिया लिमिटेडच्या पश्चिम क्षेत्र A1 मध्ये कार्यकारी संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. अशोक कुमार बेहरा. MPSCला नियुक्तीवरती प्रश्न पडतात बऱ्यापैकी, कोणत्या कोणत्या कंपन्यांचं वगैरे संचालक, MD वगैरे यांच्यावरती प्रश्न पडतात, त्यामुळे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बुर्रा रामसी राम मोहन पॉवर ग्रीडचे नवीन अध्यक्ष आहेत. यावरती पण प्रश्न पडू शकतो. ग्रामीण रस्ते संपर्कासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने PMGSY 2 म्हणजे पार्ट 3 मार्च 2028 पर्यंत मंजुरी दिली आहे. यावरती काय प्रश्न पडणार नाही, पडला त्या 2 वरती पडेल.
चंदू पाटणकर आणि शोभा पंडित 2025 यांना MCA महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे, हे लक्षात ठेवा. हा शोभा पंडित यांना रिसेंटलीच आहे 2025-26. चंदू पाटणकर हे ओल्डवाले आहेत. इस्रो G20 उपग्रहाची निर्मिती करत आहे. G20 आपल्याला प्रश्न पडू शकतो, G20 उपग्रहाची निर्मिती कोण करत आहे? तर कोण? इस्रो, जो हवामान बदल, प्रदूषण आणि हवामान अंदाजासाठी अभ्यास करेल. भारताच्या नेतृत्वाखालील G20 हवामान अभ्यास उपग्रह 2027 पर्यंत प्रक्षेपित करणे अपेक्षित आहे. G20 कोणाचा आहे? इस्रोचा. कशाशी संबंधित आहे? हवामान बदल, प्रदूषण व हवामान अभ्यास, अंदाज अभ्यास. आणि कधीपर्यंत शोध पाठवणार आहेत? तर 2027 पर्यंत, नेक्स्ट इयर. भारतातील पहिले प्रगत 3D चिप पॅकेजिंग युनिट ओडिशा राज्यात सुरू झाले आहे. लक्षात ठेवा, ओडिशामध्ये 3D चिप पॅकेजिंग युनिट. ॲस्ट्रा मार्क टू हे हवेतून हवेत मारा करणारे अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन विकास संस्थेने विकसित केले आहे. कोणी? DRDOने केलेले आहे. विक्रम सोदी उत्कृष्टता केंद्र AI सक्षम भूवैज्ञानिक व खान प्रणालीसाठी IIT खडगपूरने स्थापन केलेले आहे. विक्रम सोदी कशाशी संबंधित आहे? भूवैज्ञानिक आणि खान संशोधन, हे खूप महत्त्वाचं आहे यासाठी. आणि AI. आंध्र प्रदेश सरकारने एप्रिल 2026 मध्ये जलसंधारणाचा कार्यक्रम सुरू केला आहे. कोणत्या? आंध्र प्रदेश सरकारने. यावरती प्रश्न पडू शकतो. वनस्पती पेशी किण्वन तंत्रज्ञानावरील भारतातील पहिले उत्कृष्टता केंद्र IIT मद्रास येथे स्थापन केलेले आहे. वनस्पती पेशी किण्वन तंत्रज्ञान, लक्षात ठेवा, IIT मद्रास या ठिकाणी. जागतिक जल सुरक्षा वाढवण्यासाठी एप्रिल 2026 मध्ये जागतिक बँक समूहाने वॉटर फॉरवर्ड उपक्रम सुरू केलेला आहे. कोणी केला आहे वॉटर फॉरवर्ड उपक्रम? तर जागतिक बँकेने. असा प्रश्न पडू शकतो. नुकतेच निधन झालेले ऑस्कर श्मिट हे ब्राझीलचे सुप्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू होते. त्यांचे टोपण नाव माओ सांताये होतं. रिअल मद्रिदचा अंडर-19 संघाने क्लब ब्रुकचा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव केलेला आहे. रिअल मद्रिद हे युरोपियन युनियनमध्ये जिंकलेलं आहे. मुंबई क्रिकेट संघाचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आहेत. कोण आहेत? अजिंक्य नाईक, MCAचे अध्यक्ष. आता आपण काही वन लाईनर प्रश्न घेणार आहोत. MCQ प्रश्न उत्तर या हिशोबामध्ये टोटल एक 70 ते 80 घेतलेले आहेत मी. तर आता बघू आपण. 13वी वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027. पॅरा हा शब्द महत्त्वाचा आहे. जून 2026 मध्ये कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? कधी? 2026 मध्ये होणार आहे. तर ताश्कंद या ठिकाणी. ताश्कंद हे उझबेकिस्तानमध्ये आहे. अफगाणिस्तानच्या वरती कझाकिस्तानमध्ये आहे. कझाकिस्तान म्हणजे रशियाच्या खाली कझाकिस्तान. प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 नुसार साखर कारखान्यांमधील किमान अंतर किती किलोमीटर करण्यात आलेले आहेत? किती? 25 किलोमीटर केलेलं आहे. ऊस नियंत्रणामध्ये साखर कारखान्यांमधील किमान अंतर म्हणजे 2 साखर कारखान्यांचं किमान अंतर हे 25 किलोमीटर पाहिजे. पृथ्वी दिन 2026 ची थीम काय आहे? आवर पॉवर आवर प्लॅनेट. आर प्लॅनेट आर पॉवर. नेक्स्ट बघू. शेका झील पक्षी अभयारण्य. शेका झील पक्षी अभयारण्य जे नुकतेच भारताचे 99वे रामसर साईट घोषित केलेले आहे. यावरती प्रश्न पडू शकतो. ते उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या? अलीगड या जिल्ह्यामध्ये आहे. नंतर बघू. कोणत्या भारतीय कंपनीने जपानच्या
ITOCHU कॉर्पोरेशन सोबत ग्रीन अमोनिया पुरवठ्यासाठी दीर्घकालीन करार केलेला आहे जपानसोबत. तर एल&टीना लार्सन अँड टुब्रो यांनी. नंदेलाला भास्कर राव यांनी 1984 मध्ये 31 दिवस कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले आहे? तर कोणत्या? आंध्र प्रदेशचे. NB राव ज्याला म्हणतात. ULCAच्या स्टॉप मिथेन प्रोजेक्टच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक मिथेन प्रदूषण करणारा लँडफिल स्लाईडमध्ये भारतातील कोणत्या 2 राज्य आहेत? तर कोणते आहेत? तेलंगणा आणि महाराष्ट्र. या चांगली गोष्ट नाही आहे, परंतु आहेत. तेलंगणा आणि महाराष्ट्र सर्वात जास्त मिथेन प्रोड्यूस करतात. 2026 मध्ये HDFC लाईफचे MD आणि CEO म्हणून पुन्हा नियुक्ती कोणाची झाली आहे? तर विभा पडाळकर यांची. हे खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा नियुक्ती आहे आणि TCS IBPSला यावरती प्रश्न पडतो आणि MPSCला पण पडू शकतो. ऑनलाईन गेमिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया ज्याला म्हणतो कोणत्या तारखेपासून कार्यरत होणार आहे? 1 मे 2026. आपण वरती बघितलेलं आहे. डिसेंबर 2026 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 रक्त केंद्र स्थापन करण्याचे लक्ष्य कोणत्या प्रणाली अंतर्गत आहे? तर कोणत्या? ई रक्तकोश यावरती प्रश्न पडू शकतो. समृद्ध ग्राम उपक्रमाला विसिस प्राइज 2026 कोणत्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे? कोणत्या? AL6 सक्षम वातावरण, एनेबलिंग एन्व्हायरमेंट. ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026 कोणत्या शहरात आयोजित केला आहे? कोणत्या? कायरो या ठिकाणी केलेला आहे. 2026 साली ल्युरेस वर्ल्ड स्पोर्टमॅन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर कोणाला? कार्लोस अल्क्राज यांना मिळालेला आहे. 2026चा ल्युरेस वर्ल्ड स्पोर्टमॅन ऑफ द इयर. भारतात नॅशनल सिव्हिल सर्व्हिस डे ज्याला म्हणतो आपण सिव्हिल सर्व्हिस डे एप्रिल 2026 मध्ये कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कोणत्या? 21 एप्रिलला साजरा केला जातो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून 2026 साठी यंग ग्लोबल लीडर यंग ग्लोबल लीडर म्हणून शहरी नवोन्मेषातील योगदानासाठी कोणत्या उद्योजकाची निवड केली आहे? तर ऑर्थर लॉ यांची. कुणी केलेले आहे? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्याकडून. यावरती प्रश्न पडू शकतो. या IMP आहे. स्क्रीनशॉट मारा आणि 2दा रिव्हिजन मारा. यावरती कंबाईन किंवा राज्यसेवेला प्रश्न पडू शकतो. DRDOने विकसित केलेली प्रज्ञा प्रणाली कशाशी संबंधित आहे? तर AI आधारित उपग्रह प्रणाली आहे. प्रज्ञा म्हणतात त्याला. युनेस्केपनुसार 2026 साठी भारताचा GDPचा वाढ दर किती टक्के आहे? तर 6.4. मेघालयातील गारो हिल्समध्ये आढळलेल्या कॅल्मेरिया गॅरोनिसिस या नवीन साप प्रजातीचा कोणत्या वंशाशी संबंध आहे? यावरती शक्यतो प्रश्न पडणार नाही. तो SSC CDLला प्रश्न पडू शकतो किंवा TCSला पण पडू शकतो कधीमध्ये. 2026चा गोल्डमॅन एन्व्हायरमेंटल प्राइज विशेष का आहे सांगा बरं. तर पहिल्यांदाच पूर्णपणे महिलांच्या गटाला हा पुरस्कार मिळालेला आहे. पूर्णपणे महिलांच्या गटाला मिळाला. कोणता? गोल्डमॅन एन्व्हायरमेंटल प्राइज 2026. ब्रिटिश प्राणीशास्त्रज्ञ डेसमोंड मोरिस ते कोणत्या पुरस्कारासाठी प्रसिद्ध आहेत? पुस्तकासाठी प्रसिद्ध आहेत. डेसमोंड मॉरिस ब्रिटिश प्राणीशास्त्रज्ञ आहेत. तर द नेक्ड एप. कोणत्या? द नेक्ड एप. SBI रिसर्चनुसार आर्थिक वर्ष 2025-26 साठी अंदाजित GDP वाढदर काय आहे? तर काय आहे GDP वाढदर? 7.6. अलीकडेच निधन झालेले दिग्गज बास्केटबॉलपटू ऑस्कर शिम्ट हे कोणत्या देशाचे आहेत? ब्राझीलचे. आणि भारताने 2026 मध्ये काय? रिलॉस
हा कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? रशिया. आणि एप्रिल 2026मध्ये CBIने सुरू केलेला, कोणी? CBIने AI आधारित चॅटबोट, त्याचं नाव काय आहे? अभय. यावरती प्रश्न पडू शकतो. 2026मध्ये 9वा MS स्वामीनाथन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर कोणाला? श्रीनिवास राव. यावरती प्रश्न पडू शकतो. भारताने कोणत्या देशासोबत कोरियन इंडस्ट्रियल टाउनशिप स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? तर कोणासोबत? दक्षिण कोरिया सोबत. ओस्पाच्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? यावरती प्रश्न पडू शकतो. तर असित त्रिपाठी यांची. MPSC कंबाईनला बऱ्याचपैकी आता प्रश्न पडत आहेत, अध्यक्ष वगैरे, MD वगैरे, तर पडू शकतो हा. भारतातील पहिला पेट्रोगिल्फ कन्झर्वेशन पार्क, पेट्रोगिल्फ कन्झर्वेशन पार्क कोणत्या प्रदेशात उद्घाटन करले की कुठे झाले? लडाख या ठिकाणी आहे पेट्रोगिल्फ कन्झर्वेशन पार्क. 2026मध्ये आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत पहिला मोठा खाजगी सुवर्ण खान प्रकल्प आंध्र प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या? कर्नूल या जिल्ह्यात आहे. एप्रिल 2026मध्ये ISO प्रमाण मिळालेले भारतातील पहिला जल उपयुक्तता मंडळ कोणते आहे? तर बेंगळुरू वॉटर सप्लाय अँड सर्व्हिसेस सीवरेज बोर्ड, हे त्याला ISO प्रमाणपत्र मिळालेलं आहे. वर्ल्ड लिव्हर डे 19 एप्रिल आहे. वर्ल्ड लिव्हर डे 19 एप्रिल. थीम काय आहे? तर सॉलिड हॅबिट्स स्ट्रॉंग लिव्हर. काय? सॉलिड हॅबिट स्ट्रॉंग लिव्हर. भारताचे बांगलादेशामधील नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची निवड केली आहे? दिनेश त्रिवेदी यांची केलेली आहे. मुंबईमध्ये मिस सेक इंडिया 2026 किताब कोणाला मिळाला आहे? तर तो मिळाला आहे निशिता अंतरकर यांना. वर्ल्ड लिव्हर डेचं पाठ करून ठेवा. केंद्रीय मंत्रिमंडळाने PMGSY 3 कोणत्या वर्षापर्यंत वाढवली आहे? 2028 पर्यंत. वॉटर न्यूट्रल दर्जा प्राप्त करणारे कांक्रिया कोचिंग रेल्वे डेपो कोणत्या शहरात आहे? तर अहमदाबाद. बघितलं आपण वरती वॉटर न्यूट्रल. अँटी स्कॅलिफिक बिल कोणत्या राज्याने मंजूर केले आहे? तर पंजाब या राज्याने. सॅक्रिलेज बिल, अँटी सॅक्रिलेज बिल. COP33 आयोजित करण्यासाठी भारताने आपली बोली मागे घेतली. हा कार्यक्रम मूळतः कोणत्या वर्षी होणार होता? 2028ला. आपण त्यामधून एक्झिट झालेलो आहेत, आपली तर होणार होतं. विश्वसूत्र वेव्ज ऑफ इंडिया फॉर द वर्ल्ड हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर कोणत्या? कापड मंत्रालयानं. कापड मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल. मिस इंडिया वर्ल्ड 2026 किताब कोणी जिंकला? तर कोणी जिंकलेला आहे? साध्वी सतीश साईल यांनी. साध्वी सतीश साईल यांनी मिस इंडिया वर्ल्ड 2026. भारतातील पहिली 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट कोणत्या राज्यात आहे? ओडिसा. आपण वरती बघितलं आहे. जागतिक वारसा दिन वर्ल्ड हेरिटेज डे कोणत्या दिवशी असतो? 18 एप्रिलला असतो. 2026साठी हार्वर्ड साऊथ हे घेतलेलं आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण. 2026 साठी हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर कोणाची निवड केली? तर सायना गुप्ता यांची केलेली आहे. सायनी गुप्ता यांची. कोणती? साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर. 2026मध्ये राज्यसभेचे उपसभापती म्हणून सलग तिसऱ्यांदा कोणाची निवड केली? हरिवंश राय नारायण सिंग यांची. बघितलं आपण थोड्या वेळापूर्वीच त्यांची केलेली आहे. राज्यसभा हे पण लक्षात ठेवा राज्यसभेचं. ADBच्या ताज्या अहवालानुसार FY28 म्हणजे फर्स्ट इयर 2026 भारताचा अंदाजित GDP वाढ दर किती आहे? तर 7.3. वर्ल्ड हेमोफिलिया डे 2026ची थीम काय आहे? डायग्नोसिस फर्स्ट स्टेप टू केअर.
निदान काळजीकडे पहिले पाऊल. बघितलं आहे आपण हे पण. काही गोष्टी रिपीट होतात. खासी आणि गारो भाषांना अधिकृत दर्जा देण्यासाठी ऑफिशियल लँग्वेज ऑर्डिनन्स 2026 कोणत्या राज्याने मंजूर केले? तर कोणत्या? मेघालय. मेघालय या ठिकाणी या दोन काय आहेत? टेकड्या आहेत आणि त्याच ठिकाणी त्यांची भाषा पण आहे. खासी गारो हिल्स, त्याच ठिकाणी भाषा पण आहे. अलीकडेच कोणता देश US नेतृत्वाखाली पॅक्स सिलिका हा उपक्रमात सामील झालेला आहे? तर कोणता? फिलिपाईन्स हा देश. 2026मध्ये CAPFवर केंद्रित भारताच्या पहिल्या उच्चस्तरीय परिषदेला अध्यक्षस्थान कोण भूषवणार? कोण? नरेंद्र मोदी हे. AICTE वाणी योजनेअंतर्गत तांत्रिक परिषद संशोधन प्रसारासाठी कोणती भाषा प्रोत्साहित केली जाते? तर कोणती? हिंदी. 2027 पर्यंत भारत अणुऊर्जा उत्पादन क्षमता कितीपर्यंत वाढवण्याची योजना आखत आहे? तर किती? 100 गिगावॅट. छत्तीसगड सरकारने UCC मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण असतील? तर रंजना प्रकाश देसाई. 2025च्या GDP क्रमवारीत भारताच्या लगेच वर कोणता देश आहे? तर कोणता? युनायटेड किंगडम. एप्रिल 2026मध्ये उद्घाटन करण्यात आलेले श्री गुरु भैरवाक्य मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या? कर्नाटक. यावरती प्रश्न पडणार नाही, करू पण नका. एप्रिल 2026मध्ये राज्यसभेतील उपसभापतींच्या पुनर्गठन समितीत किती सदस्य आहेत? यावरती प्रश्न पडू शकतो. किती आहेत? 6. हे लक्षात ठेवा. उपसभापतींचं एक पॅनल असतं. एक ॲब्सेंट असेल तर दुसरा असेल तर तिसरा, तर तसे 6 आहेत टोटल. कुठे? राज्यसभेमध्ये. वर्ल्ड व्हॉइस डे 2026ची थीम काय आहे? तर केअरिंग फॉर आवर व्हॉइसेस. आपल्या आवाजाची काळजी आपणच घ्यायची असते. धोलरा ज्याला म्हणतो आपण धोलेरा किंवा गुजरातमधील धोलरा भारताच्या पहिल्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पासाठी म्हणजे SEZ साठी कोणाला देण्यात आलेला आहे? तर टाटा समूहाला. कोणाला? टाटा. एप्रिल 2026मध्ये सादर करण्यात आलेले कोणते घटनादुरुस्ती विधेयक महिलांच्या आरक्षण सुधारणा अंमलात आणण्याचे उद्दिष्ट ठेवते? तर कोणते? 131वे घटनादुरुस्ती विधेयक. 131वे काय आहे? घटनादुरुस्ती विधेयक, जे की पास झालेलं नाही. वुमेन्स कॅन्डिडेट्स टूर्नामेंट 2026मध्ये कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने विजय मिळवला आहे? तर कोणता? 2026च्या कॅन्डिडेटमध्ये आर वैशाली प्रज्ञानंदची सिस्टर आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनुसार पुढील 5 वर्षात जागतिक GDP सुमारे किती टक्क्याने वाढणार आहे? तर किती? US. यावरती प्रश्न पडणार नाही शक्यतो, पण ठीक आहे, माहीत असावं. देशांतर्गत खेळाडूंकरिता वार्षिक करार प्रणाली सुरू करणारी भारतातील पहिली क्रिकेट संघटना कोणती? तर मुंबई क्रिकेट असोसिएशन. देशांतर्गत खेळाडूंकरिता वार्षिक करार प्रणाली, यावरती प्रश्न पडू शकतो. दिल्ली डेहराडून आर्थिक कॉरिडॉर कोणत्या राज्यातून जातो? तर कोणत्या? उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड. कारण डेहराडून हे कुठे? उत्तराखंडमध्ये. 2026मध्ये फिक्कीचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली? हे खूप महत्त्वाचं, यावरती प्रश्न पडू शकतो. फिक्कीचे नवीन महासचिव कोण? अनंत स्वरूप. हे पाठ करून ठेवा, स्क्रीनशॉट मारा, 1-2दा वाचा. ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ संजू सॅमसन. शक्यतो TCSला वगैरे प्रश्न पडतो अशावरती. या महिन्यामध्ये जर एक्झाम असेल तर यावरती प्रश्न पडू शकतो. कंबाईनला अशा महिन्यावरती प्रश्न पडत नाही. स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स स्टार्टअप इंडिया फंड्स 2.0 योजनेसाठी जाहीर केलेले एकूण निधी किती आहेत? किती? 10,000 कोटी. यावरती प्रश्न पडू शकतो, कारण बऱ्याचदा निधी पण विचारला आहे कंबाईनमध्ये. हिमाचल दिन 2026 कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 15 एप्रिल 2026. आर्थिक वर्ष 2025-26मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार कोणता देश आहे? कोणता? चीन. हे खूप महत्त्वाचं आहे. चीन आहे आपला सर्वात मोठा.
कोको उत्पादनात आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी भारताने कोणत्या वर्षाचे लक्ष ठेवले आहे? 2040चं कोको उत्पादनात. लक्षात ठेवा 2040. एप्रिल 2026मध्ये गुरु भैरवाक्य मंदिराचे उद्घाटन कोणी केलं? तर नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. UNFCCCच्या 31व्या म्हणजे ज्याला COP31 म्हणतात आयोजित केलेले आयोजन कोणता देश करणार आहे? तर कोणता? तुर्की. कोणता? तुर्की. COP31 कुठे होणार आहे? तुर्कीमध्ये होणार आहे. क्लायमेट ॲक्शन प्लॅनवरती. 2026 साठी IMFने भारताचा GDP वाढ दर काय सांगितला आहे? 6.5. हे लक्षात ठेवा. IMFची आकडेवारी असल्यामुळं शक्यतो प्रश्न पडण्याचे चान्सेस असतात. 6.5% सांगितलं त्यांनी वाढ. ठीक आहे, GDPची वाढ तेवढी होईल म्हणजे 2026मध्ये. बघू आता काय होतं. सौर दिनदर्शिकेनुसार बैसाखी 2026 कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर कधी? 14 एप्रिलला. लोकसभेचा विस्तार करण्यासाठी प्रस्तावानुसार लोकसभेची एकूण संख्या किती? तर किती? 850 होणार म्हणत होते, परंतु ते बिलच कॅन्सल झालेलं आहे. डिलिमिटेशन. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये डिलिमिटेशन कमिशन वगैरे सर्व काही कवर केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. वीकली करंट अफेअर तुम्ही शक्यतो बघत चलत जा, कारण ती त्या ठिकाणी आठवड्याला आपल्याला काय एक रिव्हिजन होऊन जाते. तुम्ही मॅगझिन वगैरे वाचत असाल तर ते नंतर रिवाईज केलं तर फास्ट लर्न होतं तुम्हाला. त्यामुळे तुम्ही वीकली करंट अफेअर बघत जा. काय त्याला आठवड्यामध्ये डिटेलमध्ये 1 तासामध्ये सर्व गोष्टी कवर केलेल्या असतात आणि इम्पॉर्टंट जे आहे तेच केलेलं असतं आणि खूप डिटेल लेवलला केलेलं आहे. ते बऱ्यापैकी तुमच्या फायद्याचं होऊ शकतं. आता येणाऱ्या कंबाईनमध्ये वगैरे बेनिफिट तुम्हाला दिसून येतील. आता आपण प्रयोगच हा जानेवारीपासून सुरू केलेला आहे, त्यामुळे आता पाठीमागचे नाहीत अवेलेबल, पण ठीक आहे. जानेवारीपासून तुम्ही बघू शकता. पाठीमागचे 1-2 महत्त्वाच्या फॅक्ट्स मी घेतलेल्या आहेत 2-4 महिन्यांच्या, पण जानेवारी आणि फेबपासून तर एकदम प्रॉपर कवर केलेलं आहे. TCS IBPSचा पण सिलेबस त्यातच कवर होतो. 14 एप्रिल 2026 रोजी साजरा करण्यात आलेला पुथांडू कोणत्या कॅलेंडर प्रणालीनुसार सुरुवात केली? तमिळ आणि दिनदर्शिका यानुसार. तमिळ सौर दिनदर्शिका यानुसार हा पुथांडू आहे. शक्यतो यावरती प्रश्न पडणार नाही. उत्तर प्रदेश सरकारने किमान वेतनाच्या अंतरिम पुनरावलोकन अकुशल कामगाराच्या वेतनात अंदाजे किती टक्के वाढ दाखवली? तर किती? 21%. यावरती पण पडणार नाही. 2025 साठी विस्डेनने जागतिक महिला अग्रगण्य क्रिकेटर म्हणून कोणाची निवड केलेली आहे? यावरती प्रश्न पडू शकतो. कुणी? विस्डेनने. 2025 साठी कोणाची? दीप्ती शर्मा यांची. IMP. स्क्रीनशॉट मारा, 1-2दा वाचा, पाठ करून टाका. असे प्रश्न आल्यानंतर सेकंदात क्लिक करायचं आणि पुढे निघायचं. ऑस्ट्रेलियन सैन्याचा पहिल्या महिला प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सुसन कोयल यांची. ऑस्ट्रेलियन सैन्याच्या पहिल्या महिला प्रमुख. यावरती पण प्रश्न पडू शकतो. स्क्रीनशॉट घ्या. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर बिहारचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले? सम्राट चौधरी. आता हे तुम्हाला पाठच पाहिजे, कंटिन्यू न्यूजमध्ये आहे. तमिळनाडू पुदुच्चेरीसाठी आयकर विभागाचे प्रधान सचिव म्हणून मुख्य आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सुनील वाजपेयी यांची. वाजपेयी ज्याला म्हणतात. यावरती शक्यतो पडत नाही आयुक्त वगैरे असे, कारण की ते बदलत असतात. पेपर ज्यावेळेस सेट होतो त्या कंडिशन. TCS IBPSला पडू शकतो यावरती प्रश्न, पण कंबाईनला वगैरे शक्यतो नाही. कंपनी वगैरे असतील मोठ्या तर त्याचे MD CEO म्हणून जर निवड झाली तर त्यावेळेस करतात, कारण की त्यांची 3 वर्षे 4 वर्षे 5 वर्षे अशी कारकीर्द असते, त्यामुळे चेंजेस होण्याचे कमी चान्सेस असतात. तशा कंडिशनमध्ये पेपर सेटर त्याला प्राधान्य देतो. पण अशा आयुक्ताच्या ठिकाणी काय जर इश्यू झाला तर आयुक्ताची बदली झालेली असते, त्यापेक्षा ते प्रश्नच टाकत नाहीत. पेपर सेटरचा माइंडसेट ओळखायचा. अलीकडील निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने विवाह रद्द केले आहेत. ही शक्ती कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार वापरण्यात आलेली आहे? तर कलम 142 नुसार. आशियाई कुस्ती अजिंक्य स्पर्धा कोणत्या शहरात झाली? तर बिश्केक.
कुठे? बिश्केक या ठिकाणी. यावरती पडू शकतो प्रश्न. एप्रिल 2026 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार भारतातील मतदानाचा अधिकार कसा वर्गीकृत केला आहे? तर कसा? वैधानिक अधिकार आहे, स्टॅच्युटरी राईट्स आहे. भारतातील मतदानाचा अधिकार कसा आहे? वैधानिक, स्टॅच्युटरी. इंडियन ॲथलेटिक्स सिरीज हा 4था टप्पा कोणत्या शहरात आयोजित करणार आहेत? कोणत्या? रांची या ठिकाणी. जागतिक बँकेने अलीकडेच 340 दशलक्ष निधी कोणत्या राजधानी प्रकल्पासाठी दिले आहेत? तर कोणत्या? अमरावती. ही आंध्र प्रदेशची विकसित राजधानी तयार करणं सुरू आहे. अमरावती ही आंध्र प्रदेशची राजधानी आहे, लक्षात ठेवा. आपली अमरावती नाही, महाराष्ट्रातली. रोटरडॅम मॅरेथॉन 2026 भारताचा सर्वात जुना राष्ट्रीय मॅरेथॉन विक्रम कोणी मोडला? तर सावन बरवाल यांनी. बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप 2026 पुरुष एकेरी यामध्ये रौप्य पदक कोणी जिंकले? तर कोणी? आयुष शेट्टी यांनी. बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप. आर्यभट्ट 1975 पासून गगनयानपर्यंत भारताच्या अंतराळ प्रवासावर आधारित स्मारक टपाल तिकिटे कोणत्या राज्य पोस्टल सर्कलने जाहीर केले? तर कोणत्या सर्कलने? कर्नाटकच्या. भारतातील पहिले स्वदेशी क्वांटम कॉम्प्युटिंग टेस्ट बर्ड कोणत्या राज्यात सुरू केले? तर कोणत्या? हे लक्षात ठेवा, क्वांटमवरती काम करणं सध्या आंध्र प्रदेशमध्ये सुरू आहे. तर क्वांटमवरती काय जर प्रश्न विचारला, क्वांटमवरती असं केलं जातं तसं केलं जातं, तर शक्यतो आंध्र प्रदेश ऑप्शन असेल तर त्याला टिक करून चला. जर प्रश्न आलाच तसा तर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या 107व्या कधी झालेला होता? 13 एप्रिल 1990. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या 107व्या वर्धापन दिनानिमित्त 2026 मध्ये कोणत्या दिवशी स्मरण करण्यात येते? 13 एप्रिल. बरोबर आहे. अमेरिकेत स्वामी विवेकानंद यांचा पहिला जीवनाकाराचा पुतळा कोणत्या शहरात बसवला? तर सिएटल या ठिकाणी बसवलेला आहे. कोणाचा? स्वामी विवेकानंद यांचा. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज नॅशनल मूट कोर्ट कॉम्पिटिशन 2026 मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या विद्यापीठाने मिळवला? तर बनारस हिंदू विद्यापीठ. हे लक्षात ठेवा, यावरती प्रश्न पडू शकतो. असे प्रश्न आले तर गेले नाही पाहिजे उत्तर. नॅरिट ए आय हा नशेच्या प्रकरणात तपासासाठी विकसित केलेला ए आय आधारित साधन कोणत्या राज्य पोलिसांनी सुरू केलं? तर गुजरात यांनी. नशेच्या संदर्भात आहे. इलेक्ट्रामा 2027 साठी भागीदार देश म्हणून कोणाची घोषणा केली? तर कोणाची? जर्मनीची. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त कोणत्या दिवशी स्मरण करण्यात आले? 11 एप्रिल. प्रश्न पडू शकतो कारण 200वी जयंती आहे, जन्मदिनच विचारला तर आपल्याला यायला पाहिजे. 11 एप्रिलला त्यांचा जन्म आहे, 14 एप्रिलला आंबेडकरांचा आहे. लक्षात ठेवा, 14 एप्रिल आंबेडकर. त्या अगोदर 3-4 दिवस अगोदर कोण झालते? फुले. म्हणजे दिवसाचा जर विचार केला तर थोडं कोरिलेट करत चला, म्हणजे सोपं जातं. कर्नल सोनम वांगचुक निवृत्त यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जाते? तर लडाखचा सिंह, लायन ऑफ लडाख. सिक्कीम सुंदरी हा प्रकल्प जो भारतीय सैन्याने सिक्कीममध्ये सुरू केला, कोणता? सिक्कीम सुंदरी. कोणी केला? भारतीय सैन्याने. कशा संबंधित आहेत? कम्युनिटी रेडिओ स्टेशन. यावरती प्रश्न पडू शकतो. सिक्कीम सुंदरी. इंडियन नेव्ही कमांडर्स कॉन्फरन्स 2026 चे पहिले सत्र कोणत्या शहरात आयोजित केले? तर कोणत्या? नवी दिल्ली या ठिकाणी. एक्सरसाइज डस्ट लिंक हा भारत आणि कोणत्या देशामधील संयुक्त लष्करी सराव आहे? तर उझबेकिस्तान. हे जे उझबेकीमधलं US आहे. आशा भोसले यांना 2004 मध्ये कोणता पुरस्कार देण्यात आला? तर कोणता? दादासाहेब फाळके पुरस्कार. घेतलेला आहे डिटेलमध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. आर्टेमिस 2 मध्ये वापरलेल्या अंतराळयानाचे नाव काय? तर ओरायन. काय? ओरायन या अंतराळयानाने
वरती गेलेले आहेत ते. वन्यजीव आणि पशुवैद्यकीय विज्ञानासाठी समर्पित वनतारा विद्यापीठ कोणत्या शहरात स्थापन, जामनगर या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. उत्तर सिक्कीममध्ये भूस्खलनानंतर भारतीय सैन्याने कोणती मोहीम राबवली, तर कोणती, ऑपरेशन हिमसेतू. सिक्कीममध्ये झालेलं होतं भूस्खलन त्या ठिकाणी. 2026 मध्ये हरिवंश नारायण सिंग यांची, परत एकदा रिपीट झाले, तर राज्यसभेच्या नामनिर्देशित कोणत्या घटनात्मक कलमानुसार करण्यात आलेले आहे, तर कोणत्या, कलम 80 नुसार नामनिर्देशित केलेलं आहे. वर्ल्ड होमिओपॅथी डे 2026 ची थीम काय आहे, होमिओपॅथी फॉर सस्टेनेबल हेल्थ, शाश्वत आरोग्यासाठी होमिओपॅथी. चिंगलेपुट दोराईस्वामी गोपीनाथ, चिंगलेपुट दोराईस्वामी गोपीनाथ यांचे निधन झालेले आहे. ते कोणत्या खेळाशी संबंधित होतं, क्रिकेट या खेळाशी संबंधित होते. 2026 मध्ये ONDCचे व्यवस्थापकीय संचालक किंवा CEO म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, हे पाठ करून टाका, स्क्रीनशॉट मारा. विभोर जैन यांची, कोणती, विभोर जैन CEO म्हणून झालेली आहे. इम्पॉर्टंट आहे. चला, झालेलं आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. जर तुम्हाला अशाच जर घडामोडींचं जर अपडेट ठेवायचं असेल तर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा नक्की, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. टेक्निकल वगैरे सर्वांसाठी आहे, कारण की आता MPSC मार्फतच सर्व एक्झाम घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही जॉईन राहा, तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. आपलं टेलिग्राम चॅनल वगैरे सर्व काही लिंकमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.